भाग्यश्रीची अकस्मात जाणे मला सहन होत नव्हते. माझ्यासमोर आव्हानांचा खच पडला होता. तिच्या आठवणीत बरेच दिवस उलटले. भाग्यश्रीला जाऊन आज 2 महिने झाले. घरातले सगळेच धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मी सुद्धा माझ्या मनाची तयारी करत, स्वतःला खंबीर बनवत, अंगात उभारी धरून तिला दिलेले वचन पूर्ण करण्याचे ठरवले. मी माझ्या बाळाची खूप काळजी घेऊ लागलो. मला त्याचा आणि त्याचा मला खूप लळा लागला होता. ऑफिसमधून मी काही महिन्यांची सुट्टी घेतली आणि नंतर घरूनच काम करू लागलो. एकीकडे बाळाला सुद्धा वाढवत होतो आणि ऑफिसचे काम सुद्धा करू लागलो. त्या दिवशी असेच विचार करत बसलो होतो. त्याच विचारात असताना मला परत त्याच भरड्या आवाजात बोलणे ऐकू आले. तिला तर मी घेऊन गेलो, आता तू आणि तुझा मुलगा. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली. तुला सोडणार नाही मी. काय मिळालं तुला हे सगळं करून? का माझ्या बायकोला आणि या बाळाच्या आईला लांब केलंस एकमेकांपासून? पण मला काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर बरेच दिवस उलटले. तो आवाज येणं सुद्धा बंद झालं. त्या हाका येणं, त्याचे मला रोज दिसणं सगळं बंद झालं होतं. मला वाटलं कदाचित त्याने त्याचा सूड घेतला असावा, पण पुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जायचं होतं. शिवाय माझ्या बाळाला सुद्धा सांभाळायचं होतं. त्याचं बारसं झालं. नाव ठेवलं प्रभास. बारसाच्या दिवशी मला भाग्यश्रीची खूप आठवण येत होती. त्या बाळाला त्याच्या आईने नीट पाहायचे तरी होते. पण नशीब कसं असतं ना एखाद्याचं. माझ्या नशिबाने माझ्या विरुद्ध खेळ खेळला. बारसे होऊन 10 महिने झाले. प्रभास हळूहळू मोठा होत होता. तोच एकदम आईने माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय मांडला. आईला मी म्हणालो, आपण थोडे थांबू, नंतर बघू. माझ्या मनाची तयारी होत नाहीये. त्या दिवशी मी आणि प्रभास जेवण करून आमच्या खोलीत आलो. जसे माझ्या खोलीत आलो, मला थोडे वेगळे जाणवले. असं वाटत होतं की माझ्या व्यतिरिक्त माझ्या खोलीत कोणीतरी आहे. भाग्यश्रीच्या आठवणी होत्या त्या खोलीत. प्रभासला झोपवून मी माझ्या ऑफिसचं काम करत बसलो. आई आणि बाबा त्यांच्या खोलीत झोपले होते. मी पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात जाऊन आलो. इतक्यात मला आमच्या खोलीत असलेल्या बेडवरून अंगाई गीत गाण्याचा आवाज येऊ लागला. मी पाहिले तर प्रभास शांत झोपला होता. पण मग अंगाई गीत कोण गात होतं? भास असेल म्हणून मी त्या अंगाई गीताकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर असं रोजच होऊ लागलं. एक दिवस मी दुपारी माझ्या खोलीत आमच्या लग्नाचे फोटो पाहत बसलो असताना लॅपटॉपच्या खाली एका ड्रॉवरमध्ये एक चिठ्ठी ठेवलेली दिसली. ती चिठ्ठी उघडून मी वाचू लागलो. ती चिठ्ठी भाग्यश्रीने लिहिली होती. त्यात तिने लिहिले होते, पार्थ, जेव्हा तू नागपूरहून येशील तेव्हा मी या जगात नसेन. मी जरी या जगात नसले तरी माझा वावर या घरात नक्की असेल. तुम्हा कोणालाच माझा त्रास होणार नाही. मी आहे इथेच आपल्या खोलीत. मी रोज तुला भेटायला आणि आपल्या बाळाशी खेळायला येत राहीन. पण अदृश्य स्वरूपात माझे तुझ्यावर आणि आपल्या बाळावर खूप प्रेम आहे. वेळ मिळाला ही चिठ्ठी नक्की वाच आणि जोपर्यंत तू मला दिलेलं वचन पूर्ण करत नाहीस तोपर्यंत माझा या घरात वावर असेल. पण तो फक्त तुलाच जाणवेल, बाकी कोणालाही नाही. फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मी या घरात अदृश्य रूपात राहीन. लव्ह यू. फक्त तुझीच भाग्यश्री. चिठ्ठी वाचताच माझ्या डोळ्यात चटकन पाणी तरळलं. मला आता होणाऱ्या भासांचे कारण कळले होते. ती अंगाई भाग्यश्रीच गात होती. त्या दिवशी अचानक फॅन सुरू झाला तो भाग्यश्रीमुळेच. पण जोपर्यंत मी तिला दिलेलं वचन पूर्ण करत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती.
प्रभास आता मोठा झाला, बोलू लागला. प्रभास त्याच्या आईबद्दल जाणून घेण्यासाठी हट्ट करू लागला. एके दिवशी मी त्याला सगळं खरं सांगायचं ठरवलं. एकदा तो, मी आणि आई बाबा दुपारच्या वेळी असंच घरात टीव्ही बघत असताना मी त्याला सांगायला सुरुवात केली. प्रभास बेटा, आता तुला मी जे काही सांगणार आहे ते तुला कितपत समजेल हे मला माहीत नाही, पण तुला हे मला कधी ना कधी सांगायचं होतंच, ते आज सांगतो. बेटा, तुझ्या आईला फास्मोफोबिया नावाचा आजार झाला होता. जेव्हा तुझ्या आईने तुला जन्म दिला तेव्हाच आपल्या सगळ्यांना कायमची सोडून गेली. तुझ्या आईनंतर मी आणि तुझ्या आजी आजोबांनी तुझा सांभाळ केला. तुला वाढवलं एवढंच नाही, तर तुझ्या आईने माझ्याकडून एक वचन घेतले आहे. माझे दुसरे लग्न करायचे आणि जोपर्यंत मी दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत तुझ्या आईला मुक्ती मिळणार नाही. बाळा, तू अजून जग पाहिलं नाहीयेस, तुला जगाची अजून समज नाहीये, पण तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुला माझा निर्णय नक्की पटेल. असे बोलत मी त्याला मिठीत घेऊन रडू लागलो. तेवढ्यात तो माझे डोळे पुसत म्हणाला, बाबा, तुम्ही रडू नका. आई या जगात नाही म्हणून काय झालं? तुम्ही सुद्धा लहानपणापासून माझ्या आईप्रमाणे सांभाळलं. मी सांगितलं ते सगळं दिलं. आजीनेही किती माझी काळजी घेतली, माझ्यासाठी रात्री जागून काढल्या. एक दिवस मी मोठा होऊन माझ्या आईला काहीतरी चांगलं बनवून दाखवेन. तिला पण माझा अभिमान वाटेल. ती आपल्यासोबत नाही म्हणून काय झालं? तिचं माझ्याकडे लक्ष आहेच ना. त्याचे हे बोलणे ऐकून मला अश्रू अनावर झाले आणि त्याला घट्ट मिठी मारून मी रडू लागलो. आई बाबा सुद्धा हॉलमध्ये बसून त्याचे आणि माझे बोलणे ऐकत होते. सगळं शांत झालं होतं, मन हलकं झालं होतं. दुसऱ्याच दिवशी आईला मी माझ्या दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला आणि काही दिवसातच संजीवनी नावाची एक सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात आली. अगदी भाग्यश्री सारखीच गोड, सुंदर, अगदी मोहवून टाकणारे तिचे सौंदर्य होते. पण मी जास्त त्या मोहात न हरवून जाता ती जेव्हा मला बघायला आली होती त्याच दिवशी मी तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि संसाराबद्दल सांगितले. तिने पुढे काही न विचारता मला होकार दिला आणि म्हणाली, मी तयार आहे तुमची अर्धांगिनी व्हायला. तुमच्या मुलाला मी त्याच्या गेलेल्या आईची कमी कधीच भासू देणार नाही. त्याच्यासाठी सगळे करेन आणि तुमच्या बायकोला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुमच्याशी संसार करेन. तिचे हे बोलणे ऐकून डोळ्यात अश्रू दाटून आले. हळूहळू प्रभास शाळेत जाऊ लागला, शिकू लागला. माझ्या घरी सुद्धा लग्नाची तयारी सुरू झाली होती. यावर्षी माझ्या सांगण्यानुसार फार कमी लोकांनाच निमंत्रण देऊन माझा दुसरा लग्नाचा समारंभ पार पडला. आता कदाचित भाग्यश्रीला मुक्ती मिळाली असावी, पण माझ्या लग्नानंतर सुद्धा ती माझ्या सोबतच असल्याचे भास मला होऊ लागले. प्रभासला सुद्धा याचा अनुभव येऊ लागला. म्हणून एके दिवशी संजीवनीला मी या बाबतीत सुद्धा सांगितले. त्यावर तिचा विश्वास देखील बसला, कारण ती मला म्हणाली, अहो, मला सुद्धा त्यांचा कधी कधी भास होतो. मध्येच कधी हॉलमधला टीव्ही सुरू होतो. खूप दिवसांपासून मी तुम्हाला सांगणार होते, पण तुम्ही काय बोलाल, कसं बोलाल म्हणून तुम्हाला काही सांगितले नाही. तिच्या या बोलण्यावर मी शांत होऊन माझ्या रूमचे दार लावले आणि विचारले, भाग्यश्री, आर यू देअर? तूच आहेस का या खोलीत? बघ, तुला दिलेलं वचन मी पूर्ण केलं. बघ, तुला भेटायला कोण आलंय. संजीवनी आली आहे, माझी दुसरी बायको. तू काही बोलत का नाहीयेस? एवढ्यात एक भरडा आवाज आला, तुझ्या बायकोला आता मुक्ती मिळाली, पण जोपर्यंत मी तुझा आणि तुझ्या मुलाचा जीव घेत नाही तोपर्यंत मी तुझा पिच्छा सोडणार नाही. तू माझं ऐकलं नाहीस, तुझं घर उद्ध्वस्त होईल, तेव्हाच मी कायमचा शांत होईन. असं म्हणत त्या आकृतीने आपली मान करकसून आवळली आणि मोठ्याने किंचाळत
माझ्या बेडरूमची काच तोडून हवेत झेप घेतली. यावेळी तो आम्हाला दिसला होता, पण भाग्यश्री, तिला मुक्ती मिळाली होती का? ती खरंच आम्हाला सोडून गेली आहे का? हे कळायला काही मार्ग नव्हता. काल प्रभासच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याला खूप गिफ्ट्स दिले. तो, मी, आई, बाबा आणि संजीवनी हॉटेलमध्ये डिनरला गेलो होतो. खूप दिवस झाले आईची एक इच्छा होती. या सगळ्या गोंधळात आणि घडलेल्या प्रसंगामुळे, शिवाय घरच्या कामातून वेळ न मिळाल्यामुळे आमच्यापैकी कोणीच आमच्या गावी खूप वर्षात गेलो नव्हतो. शिवाय मला सुद्धा या 2-3 वर्षात शहराबाहेर असं मोकळं फिरायला जाताच आलं नव्हतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या गावी जायचे ठरवले. खूप वर्षांनी आपल्याला गावी जायला मिळणार याचा प्रभासला खूप आनंद झाला. शिवाय संजीवनी सुद्धा आनंदात होती. सगळे काही सुरळीत चालले होते, पण मी मात्र त्याच जुन्या आठवणीत स्वतःला हरवून बसलो होतो. रात्री सगळे पॅकिंग करून माझा आणि भाग्यश्रीचा लग्नाचा फोटो पाहत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या खोलीतला टीव्ही अचानक सुरू झाला. तसे मी चिडून बोललो, तू प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा. आम्हाला त्रास देऊ नकोस. तुला जे हवे होते ते तुला मिळाले आहे. माझा आवाज ऐकून संजीवनी आणि प्रभास हॉलमधून लगेच खोलीत आले. तेवढ्यात मला एक भरडा आवाज माझ्या कानी ऐकू आला. तुझी आणि तुझ्या मुलाची मरायची वेळ आता जवळ येते. काही दिवसातच तू आणि तुझा मुलगा एका अपघातात जाणार आणि मगच मी आणि ती आम्ही दोघे कायमचे मुक्त होणार. इतके एक वाक्य म्हणत तो आवाज अचानक थांबला. तेवढ्यात प्रभास रडत रडत माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला, बाबा, हा आवाज तुम्हाला का येतोय सारखा सारखा? खिडकीकडे जात आकाशाकडे बघत तो म्हणू लागला, आई, तू बाबांना प्लीज शांत कर ना. तू आहेस का इथे? आई, आई, अगं तू ऐकतेस का? तो वारंवार त्याच्या गेलेल्या आईला हाका मारू लागला. इतक्यात एका सुंदर बाईचा हळुवार आवाज यावा तसा एक आवाज माझ्या कानावर पडला. तो आवाज संजीवनीशी संवाद साधू लागला. संजीवनी, तू येण्याआधी माझे या घराशी आणि आपल्या घरातल्या लोकांशी एक वेगळे नाते बांधले आहे. हे घर जसे माझे होते तसे हे घर तुझेही आहे. तुम्हाला माझे या घरात अस्तित्व असल्याचे भास होतात. आजपासून हे भास कायमचे बंद होतील. मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. तू माझ्या नवऱ्याला आणि मुलाला कधीच अंतर देणार नाहीस. माझ्या मुलाचा व्यवस्थित सांभाळ करशील. आता माझ्या अर्धवट संसाराचा गाडा तुलाच पुढे न्यायचा आहे. माझ्या मुलाला त्याच्या आईची कमतरता तू कधीच भासू देणार नाहीस. तुझ्याशी मी गप्पा मारायचे, ते एका मैत्रिणीच्या नाही तर बहिणीच्या नात्याने. माझा भूत, प्रेत, आत्मा या गोष्टींवर जरा विश्वासच बसला होता. म्हणून काळाच्या ओघात माझ्यासोबत असे घडले असावे. पण तुम्ही सगळे यापुढे आनंदी राहा. तुमचा आनंद तोच माझा आनंद. सगळे काळजी घ्या. यावर संजीवनी म्हणाली, मी तुम्हाला वचन देते की तुम्ही ज्याप्रमाणे यांच्याशी संसार केला त्याचप्रमाणे मी यांच्याशी संसार करेन. तुमच्या मुलाला मी त्याच्या गेलेल्या आईची कमी कधीच भासू देणार नाही. तो आता माझा मुलगा आहे. काळाच्या ओघात मला मूल होईल की नाही माहीत नाही, परंतु प्रभासला मी पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवेन. त्याच्यावर खूप माया करेन, त्याचे संगोपन करेन. शेवटी तिने आमच्या तिघांचा निरोप घेतला. ती फक्त आम्हा तिघांनाच दिसायची. पण आजचा हा दिवस, हा प्रसंग माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा होता. मला चिंता या गोष्टीची वाटत होती की प्रभासला इतक्या लहान वयात हे सगळे पाहावे लागत होते. शिवाय संजीवनीला सुद्धा वाईट वाटत होते. आता आई आणि मुलाचे चांगलेच जमले होते. आता तर तो माझ्यासोबत कमी आणि त्याच्या नव्या आईच्या मागे मागे फिरायचा. आई कुठे दिसेनाशी झाली तरी त्याचा जीव खालीवर व्हायचा.
मायलेकांचे हे प्रेम बघून खूप बरे वाटले माझ्या मनाला. दुसऱ्या दिवशी गावी जायचे असल्याने मी, संजीवनी आणि प्रभास आम्ही पॅकिंग करत बसलो होतो. सकाळी जरा सूर्य उगवण्याच्या आधीच निघालो. मी ड्राईव्ह करत होतो. संजीवनी प्रभासची झोपमोड झाली म्हणून त्याला झोपवत होती. बाबा पुढे बसले होते. गावाच्या वेशीवर पोहोचताच मला माझ्या गावची शाळा दिसली, घरे दिसली आणि मग दिसला तो आमच्या गावाचा आमचा टोलेजंग वाडा. गावी आलो. सर्वजण सेटल झालो. मला आणि माझ्या घरच्यांना संगीताची आणि वाडवडिलांपासून चालत आलेली तमाशाची परंपरा सुद्धा अजूनही आमच्या गावी सुरूच होती. शिवाय आमच्या घराण्याचे पूर्वज शिवछत्रपतींच्या सेवेत रुजू होते, त्यामुळे आमच्या गावी पोवाडे, आख्याने, भजन, कीर्तनाचे आयोजन केले जायचे. यावर्षीही आम्ही येणार म्हणून गावात पोवाडे, आख्याने, देवीचा गोंधळ, शिवाय भजन कीर्तनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता. काही दिवस खूप आनंदात गेले आणि शेवटी परतीच्या प्रवासाचा दिवस आला. त्या दिवशी माझी आजी आम्ही न जाण्याचा खूप हट्ट करू लागली. काही दिवस गावी राहिल्याने प्रवासची शाळासुद्धा मिस झाली होती. शिवाय मलासुद्धा ऑफिसचे बरेच काम होते. म्हणून आम्ही आजीचे मन सावरत परतीच्या प्रवासाचा निर्णय घेतला. पण तरीही आजी सांगू लागली, आज तुम्ही नका जाऊ रे, आज अमावस्या आहे. आजची अमावस्या संपली की उद्या सकाळी निघा हवे तर. तुम्ही अजून थोडे दिवस थांबले असता तर म्हातारीला बरे वाटले असते. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याने मी आजच रात्री निघण्याचा निर्णय घेतला. दिवस आजीसोबत घालवून आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला लागलो. गावातली ती रात्रीची शांतता एक भलतीच वेगळी वाटत होती. भयाण रात्र. गाडी चालवत असताना मी आणि संजीवनी गप्पा मारतच होतो. आई बाबा मागच्या सीटवर झोपले होते आणि प्रभाससुद्धा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. गाडी चालवत असताना आणि गप्पा मारत असतानाच माझं लक्ष अचानक समोरच्या आरशात गेलं आणि मी जे काही पाहिलं त्याने माझी छाती फुटून बाहेर येते की काय असं वाटू लागलं. जिथे मागच्या सीटवर आई बाबा आणि प्रभास बसले होते तिथे ती अमानवीय आकृती बसली होती. इतक्यात माझा ड्रायव्हिंगवरचा कंट्रोल पूर्ण सुटला आणि आमची गाडी समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळली आणि गाडी 4-5 कोलांट्या उड्या घेत एका झाडावर जाऊन आदळली. संपलं सगळं. एका क्षणार्धात हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं. मला एकदम हलके वाटू लागले. आकाश अगदी निरभ्र वाटत होतं. मी सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होतो. कोणीही उठत नव्हतं. त्यानंतर तिथे गर्दी जमू लागली. सगळी लोक मला दिसत होती. शिवाय अपघात इतका जबरदस्त होता की लोक कुजबुजू लागली की आमच्यापैकी कोणी वाचले आहे की नाही. प्रभासला आणि संजीवनीला डोक्याला मार लागला होता आणि आई बाबा सुद्धा जबर जखमी झाले होते. त्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. आमच्या नातेवाईकांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. मी सगळ्यांकडे निरखून बघत होतो. प्रत्येकाला हाका मारत होतो, पण कोणीच त्याकडे लक्ष देत नव्हतं. आई बाबा आणि संजीवनी त्या अपघातातून वाचले, पण प्रभास आणि मी. तेवढ्यात माझं लक्ष त्या हॉस्पिटलमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या खोलीकडे गेलं. त्या खोलीकडे मी चालू लागलो आणि आत गेलो. मी आज जे काही पाहिले त्याने माझ्या काळजात एकदम धस्स झाले. आत पोस्टमॉर्टम सुरू होतं, माझं आणि प्रभासच्या बॉडीचं. या अपघातात माझा आणि प्रभासचा जागेच मृत्यू झाला होता. संजीवनी धाय मोकलून रडत होती. बाबा कपाळावर हात मारून नशिबाला दोष देत होते, तर आई त्या दोघांना सावरायचा प्रयत्न करत होती. एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. ते म्हणतात ना, माणसाच्या नशिबात जे लिहिलं असतं ते होण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.